श्री गणसाई समर्थ मोटिवेशन आणि गप्पांमध्ये मी सौ ज्योतिताई दोसाने पाचोरा आपले सहर्ष स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आज मी देव आणि आपली भक्ती यावर काही सांगू इच्छिते। जसं आपली भक्ती दृढ आहे तर आपल्यावर आलेले प्रत्येक संकट परमेश्वर दूर करतो। त्याची प्रचिती आपल्या जीवनामध्ये क्षणोक्षणी येते आणि ही प्रचिती जो खरा भक्त असतो तो समजतो। आता सविस्तर विस्ताराने सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेला आपल्यावर काही संकट येतं, तर संसार म्हटलं, घर म्हटलं की अनेक प्रसंग येतात, अनेक संकट येतात। त्याची चाहूलही आपल्याला अगोदर लागते। पुष्कळ स्त्रियांना किंवा पुरुषांना आपला डोळा फडफडताना मग तो उजवा असतो, कुणाचा खराब उजवा असतो, कुणाचा खराब डावा असतो। तर असं जेव्हा डोळा फडफडतो आपला, त्यावेळेला आपल्याला अचानकच चाहूल लागते की काहीतरी आपल्या जीवनामध्ये आहे की जेणेकरून आपल्या जीवनात काहीतरी संकट येईल असं आपल्याला समजतं आणि मग आपण देवाचा धावा करायला लागतो। किंवा काही वेळेला अगोदर आपल्याला संकटाची माहिती पण असते किंवा अचानक एखादं संकट आलं आहे आणि आपल्याला ते माहीत झालं आहे की आता ह्या क्षणाला ते संकट आपल्यावर आलं आहे आणि आपण जपाला बसतो। तर अक्षरशः ज्या वेळेला स्वतः एकटं माणूस जपाला बसतो तेव्हा सार्वजनिक जप होतो, तेव्हा काही मिनिटांच्या अंतराने किंवा 15 मिनिट, 20 मिनिट, अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपल्याला आपलं संकट निवारण झालेलं जाणवतं। की आपण जर म्हणू की मंत्राची शक्ती खरंच एवढी प्रबल आहे का, तर हो, खरंच मंत्रांची शक्ती ही प्रबल आहे। ज्या वेळेला आपल्यावर काही संकट येतं, आपण मंत्रशक्तीने आपला जप चालू करतो, त्यावेळेला 15-20 मिनिटात, अर्ध्या तासात आपल्यावरचं ते संकट दूर झालेलं जाणवतं। हा माझ्या जीवनातला स्वतः घेतलेला अनुभव आहे आणि आपणही असा अनुभव जीवनामध्ये घ्या। खऱ्या मनाने आपण ज्या वेळेला जपाला बसतो त्यावेळेला आपल्याला अनुभव जरूर येतो। मग काही लोक म्हणतात जप कसा समाधी लावून करायचा का किंवा योगामध्ये जप करायचा का, तर नाही। अगदी साधी आणि सोपी भोळी भक्ती म्हणजे आपण ज्या देवतेचा जप करतोय त्या देवतेची मूर्ती असो किंवा फोटो असो, आपण त्या मूर्तीच्या आणि त्या फोटोच्या डोळ्यात डोळे घालून आपला जप करावा। आपला जप एवढा दृढ करावा की जप करताना आपण आणि ती मूर्ती एक झाल्याचा आपल्याला अनुभव येतो आणि कालांतराने आपल्याला खूप हलकं वाटायला लागतं की असं वाटतं आपण मांडी घालून फरशीवर बसलो नाही आहे, आपण तरंगतोय, असा सुद्धा आपल्याला अनुभव येतो। इतकं सुंदर आणि छान आपल्याला जप करताना अनुभव येतो आणि नंतरच्या काळात आपल्यावरचं संकटही दूर झाल्याचं आपल्याला जाणवतं। आता ही झाली संसारिक लोकांची गोष्ट की आपल्या संकटासाठी आपण जप करतो, पण ज्या वेळेला आपल्याला जाणवतं की संकट निवारणार्थ आपण जप करतो आणि संकट निवारण होतो, तर मग हे जे दैवत आहे आपलं, मग ते स्वामी असो, कुलस्वामिनी देवी असो, सप्तशृंगी देवी असो, महालक्ष्मी असो, महादेव असो, पार्वती असो, हे रूप अनेक आहे देवाचे रूप अनेक आहेत, परंतु शक्ती मात्र एकच आहे। परमेश्वराने ज्या वेळी जसा प्रसंग घडला त्या वेळेला विष्णू अवतार, शंकर अवतार आणि ब्रह्मा अवतार, ह्या अवतार नाही, हे साक्षात दैवत आहे, पण ह्या दैवतांनी त्या रूपामध्ये वेगवेगळे कार्य केले आहे। तिघांची शक्ती एकच आहे आणि तिन्ही देवींची शक्ती एकच आहे। त्यांनी हे रूपं अनेक घेतले आहे, त्या अनेक रूपांमध्ये आपण त्यांना भजतो, त्यांचा जप करतो, परंतु त्या वेळेला त्या जपामध्ये त्या देवतेच्या डोळ्यात डोळे घालून ज्या वेळेला आपण जप करतो त्यावेळेला आपल्याला सूक्ष्म रूपाने परमेश्वर आपल्याजवळ आहे याची प्रचिती खरोखर येते आणि आपलं संकट निवारण झाल्याचंही जाणवतं। त्याचप्रमाणे अनेक लोकांनी शून्यातूनही जग निर्माण केलं आहे फक्त आणि फक्त परमेश्वरी शक्तीमुळे। तर हे झालं संसारिक, परंतु यातनं बाहेर पडायचं म्हटलं की असं वाटतं की हा संसार काय मिथ्या आहे, आज आहे उद्या नाही, आज इस्टेट आहे उद्या नाही, आज स्थावर आहे उद्या नाही, परंतु परमेश्वरी शक्ती ही कायमची आपल्या आत्म्यात आणि आपलं शरीर सोडल्यानंतरही आपल्याजवळ ती शक्ती राहणार आहे। अशा वेळेला ज्या वेळेला आपल्याला वैराग्य ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला आपण कोणत्याही संसारिक गोष्टींसाठी देवधर्म करत नाही, नियम पाळत नाही, कोणत्याही संसारिक गोष्टीसाठी आपण जप करत नाही, तो आपला जप फक्त आणि फक्त
परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी असतो. म्हणून जपाची शक्ती खूप अगाध आहे ही प्रत्येकाने जाणावी. श्री स्वामी समर्थ.